पुण्यातली संध्याकाळ. शनिवार वाड्याच्या जवळच्या रस्त्यावर बसस्टँड गजबजलेला. कोथरूड डेपोची बस थांबली होती. स्वारगेट ते चांदणी चौक. बसमधून लोक उतरतात, चढतात आणि त्याच वेळी हिरव्या गणवेशातली एक स्त्री शिट्टी वाजवते. ती म्हणजे माया पाटील. बस क्रमांक MH12BT 9634ची कंडक्टर. माया वयाच्या 40 वर्षांची, बोलण्यात कठोर पण डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास. दिवसाची शेवटची फेरी चालू होती. तिच्या चेहऱ्यावरचा घाम आणि थकवा, पण तरीही एक शांत आत्मभान. ती नेहमीप्रमाणे तिकीट मशीन हातात घेत म्हणाली, चांदणी चौक 2 सीट 15 रुपये. बस हळूहळू सुटली आणि माया मागे वळून बसमध्ये नजर टाकत तिकीट देत राहिली. तिच्यासोबत ड्रायव्हर होता अशोक नाईक, 50शीतील एक अनुभवी चालक, पण जरा जास्त बोलका. अशोक म्हणाला, मायाबाई, आज तर सगळं लवकर संपवूया. 7चं डेपोचं क्लोजिंग आहे. उशीर झाला तर पुन्हा हजेरीवर टाकतील. माया फक्त मान हलवते. तिला बोलण्यात रस नाही. तिच्या मनात दुसरीच कारी गोष्ट घोळतीये. बास. डेक्कनवर आली तेव्हा एक उंच सडपातळ माणूस चढला. काळ्या जॅकेटमध्ये, गॉगल डोळ्यांवर. माया त्याच्याकडे गेली. तिकीट? तो शांतपणे म्हणाला, चांदणी चौक. पण त्याने नोट दिली 1000 रुपयांची. छोटं काही आहे का? नाही. मायाने नोट घेतली, मशीनमधून तिकीट काढलं आणि सुट्टे पैसे मोजू लागली. पण तेवढ्यात त्या माणसाने हळूच म्हणलं, मायाबाई, तुम्हीच ना? माया पाटील? ती थबकली. तुम्हाला कसं माहिती माझं नाव? तुमचं नाव सगळ्या डेपोमध्ये चर्चेत आहे आणि पोलीस स्टेशनमध्येही. मायाच्या हाताला गारठा बसला. काय म्हणताय तुम्ही? तो काही उत्तर देत नाही. फक्त गूढ हसू देतो आणि खिडकीबाहेर पाहतो. त्या रात्री बस डेपोमध्ये एकच चर्चा होती. कोथरूड डेपोचा ड्रायव्हर अशोक नाईक अपघातात मेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बस गॅरेजच्या मागे त्याचं शरीर सापडलं. इंजिन सुरू होतं, गॅसचा वास होता आणि त्याच्या डाव्या हातात माया दिलेलं तिकीट. सर्वजण चक्रावले. पोलीस आले. निरीक्षक सुधीर जोशी तपास करत होता. माया पाटील, काल शेवटची बस तुम्ही घेतली होती ना? हो साहेब. अशोक नाईक शेवटी कुठे उतरला? आम्ही डेपोपर्यंत आलो, त्यानंतर मी घरी गेले. पण जोशींच्या चेहऱ्यावर संशय. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुमच्या मोबाईलवर शेवटचं कॉल लॉग बघूया का? माया थोडी घाबरली. तिच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून आलेला कॉल होता. रात्री 10:45 म्हणजेच अशोकच्या मृत्यूच्या सुमारास. त्या कॉलचा तपास झाला. तो नंबर सिमकार फेकून दिलेल्या फोनचा होता. पण लोकेशन दाखवत होतं कात्रज डेपोच्या मागे असलेल्या जुन्या गोडाऊनजवळ. माया मनात विचार करू लागली, तो काळ्या जॅकेटवाला माणूस कोण होता? त्याला माझं नाव कसं माहीत? दुसऱ्या दिवशी ती ठरवते स्वतः तपास करायचा. ती गुपचूप त्या गोडाऊनकडे जाते. तिथं बस डेपोच्या जुन्या पार्ट्सचा ढिगारा. दुरी ते तुटलेला नंबर प्लेट MH12BT 9634. तीच तिच्या बसची जुनी प्लेट. तिचं मन दचकलं. त्याच वेळी मागून कुणीतरी आवाज दिला, खूप शोध घेतलात ना माया पाटील? ती वळली. तोच काळा जॅकेटवाला माणूस. तो म्हणाला, तुम्हाला वाटतं मी कोण? मी पोलीस नाही, गुंड नाही. पण तुमचं सगळं भूतकाळ मला माहीत आहे. भूतकाळ? माया चकित झाली. 5 वर्षापूर्वी नाशिक डेपोमध्ये जे घडलं ते विसरलात का? मायाचे डोळे पाणावले. मी काही केलं नाही. त्या ड्रायव्हरचा मृत्यू अपघात होता, पण तसं दाखवलं तुम्ही. कारण त्याच्याकडे तुमचं गुपित होतं. गुपित? हो. तुम्ही त्यावेळी सरकारी तिजोरीतून गायब झालेल्या
50,000 रुपयांच्या प्रकरणात संशयित होतात. तो ड्रायव्हर तुमचं नाव सांगणार होता. माया मागे सरकते. तू कोण आहेस? तो हलकंसं हसतो. मी अशोक नाईकचा मुलगा, प्रवीण नाईक. माया हादरली. तू सूड घेण्यासाठी आलास? नाही, सत्य जाणून घ्यायला. माझ्या वडिलांचा मृत्यू खरंच अपघात होता का? मायाचे डोळे पाणावले. प्रवीण, मी त्यांना काही केलं नाही. त्या रात्री त्यांनीच इंजिन सुरू ठेवलं. त्यांना श्वास लागला आणि प्रवीण तिच्या डोळ्यांकडे पाहतो. पण तेवढ्यात कुठून तरी गोळीचा आवाज. प्रवीण खाली कोसळतो. माया किंचाळते. सावल्यातून निरीक्षक जोशी बाहेर येतात. संपलं सगळं. दोघंही एकमेकांवर संशय घेत होते. मला हवं ते मिळालं. माया स्तब्ध. साहेब, तुम्ही? जोशी हसतात. त्या तिजोरीच्या पैशांचं प्रकरण माझंच होतं माया. आणि तुमच्यावर आरोप ठेवून मी स्वतः वाचलो. पण माया जणू आधीच तयार असते. ती आपल्या पर्समधून रेकॉर्डर काढते. हे बघा, सगळं रेकॉर्ड झालं आहे निरीक्षक साहेब. त्यांचा चेहरा पांढरा पडतो. माया म्हणते, तुम्ही मला दोषी ठरवलात, पण मी शांत राहिले. आज माझा प्रताप काय आहे ते दाखवलं. ती फोनवर कॉल करते. ACP देशमुख, तुमचं काम झालं. सगळं पुरावा मिळाला. पोलीस गाड्या गेटमधून आत येतात. जोशींना अटक होते. प्रवीण वाचतो. त्याचं गोळीनं फक्त खांदा जखमी झालेला. तो मायाकडे पाहतो. तुम्ही खरंच निर्दोष आहात. माया हसते, पण डोळ्यांतून एक थेंब गळतो. निर्दोष असणंही कधी गुन्हा ठरतं प्रवीण. काही दिवसांनी डेपोमध्ये नेहमीप्रमाणे बस उभी असते. माया पुन्हा शिट्टी वाजवते. तिकीट घ्या, पुढं चला. लोकांसाठी ती फक्त एक कंडक्टर. पण तिच्या आत एक स्त्री, जिच्या धैर्याने एक मोठं गूढ उकललं आणि न्याय मिळवला. आणि पुण्याच्या बस डेपोमध्ये आजही लोक म्हणतात, तीच माया पाटील, जिला थांबवणं अशक्य आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.